तर मित्रांनो एकदम भयंकर पाऊस पडायला, एकदम जबरदस्त आणि मुसळधार पाऊस सुरू आहे मित्रांनो या ठिकाणी मुंबईकडे. तर मित्रांनो तुम्ही कधी ढगांमधून जाणारी ट्रेनने प्रवास केलेला आहे का? नंतर आपली डेक्कन क्वीन एक्सप्रेस जी आहे ती काय जबरदस्त स्पीड मध्ये चालत आहे पुण्यावरून निघाल्यानंतर. इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेस क्रॉसिंग. तर मित्रांनो सध्या आपली गाडी जी आहे ती खंडाळा रेल्वे स्टेशन वरून निघालेली आहे आणि जोरदार पावसामध्ये पिंपरी स्टेशन स्किप होत आहे सध्या. आणि या ठिकाणी मित्रांनो वेब 4 लोकोमोटिव्ह सोबत येत आहे समोरून भुज पुणे एक्सप्रेस क्रॉसिंग. आणि मित्रांनो या ठिकाणी मुंबईमध्ये आपली ट्रेन पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी अचानकच मित्रांनो एका ट्रेनला आपल्या गाडीने ओव्हरटेक करायला सुरुवात केलेली आहे. एकदम जबरदस्त. हो गरम गरम कटलेट आहे मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्टेशनवरती. नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये पुणे जंक्शनवरून. मित्रांनो भारतातील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित ट्रेनपैकी एक डेक्कन क्वीन एक्सप्रेसने पुणे ते मुंबई असा पावसाळ्यातील अविस्मरणीय रेल्वे प्रवास आज आपण करणार आहोत. मित्रांनो या प्रवासामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत घाटातील सुंदर धबधबे, बोगद्यांमधून धावणारी ट्रेन, लोणावळा खंडाळा इथले निसर्ग सौंदर्य, तसेच मित्रांनो जबरदस्त क्रॉसिंग, हाय स्पीड ॲक्शन आणि मित्रांनो अनेक असे सुंदर सुंदर दृश्य तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्या अगोदर जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पुणे जंक्शनवरून गणरायाच्या नामस्मरणाने बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो 6:34 झालेले आहेत आणि पुण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती आपली डेक्कन क्वीन एक्सप्रेस ऑलरेडी लागलेली आहे. आणि आज आपला प्रवास होणार आहे सेकंड सिटिंगने आणि D5 हा आजचा आपला कोच असणार आहे, जो की तुम्हाला समोर दिसत आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो आपण आपल्या कोचमध्ये जाऊया आणि तुम्हाला आपली आजची सीट कोणती असणार आहे ते सुद्धा दाखवतो. जय श्री गणेशाय नमः. तर मित्रांनो काय जबरदस्त मित्रांनो पेंटिंग वगैरे केलेले आहेत साईडला. एकदम स्वच्छता आहे मित्रांनो, नीट अँड क्लीन बेसिंग आहेत. फ्लोअर सुद्धा बघू शकता, खूपच स्वच्छ आहे. आणि असं काय आहे सेकंड सिटिंगचं इंटेरियर मित्रांनो आपल्या आजच्या कोचचं. आणि आपल्याला विंडो साईड मिळालेली आहे, 25 नंबर विंडो साईड आजची आपली ही सीट असणार आहे मित्रांनो एंड टू एंड. तर मित्रांनो या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती आपली डेक्कन क्वीन एक्सप्रेस जी आहे ती ऑलरेडी मित्रांनो लागलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो पुण्यामध्ये रात्रीपासूनच जबरदस्त पाऊस चालू आहे मित्रांनो. पुढे बोरघाटामध्ये सुद्धा पाऊस लागण्याची खूप जास्त शक्यता आहे मित्रांनो. जर पाऊस जर मित्रांनो आपल्याला घाट सेक्शनमध्ये पाहायला मिळाला तर खूपच मित्रांनो या व्हिडिओला मजा येणार आहे आणि सुंदर सुंदर दृश्य तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आपला आजचा जो प्रवास आहे तो नंबर 1च होणार आहे मित्रांनो. कारण व्हिडिओ पावसाळ्यातला आहे आणि पावसाळ्या सिरीजमधला हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्यामुळे खूपच मजा येणार आहे या व्हिडिओला. तर भेटूयात मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला डिपार्चरच्या वेळेसच मी भेटतो. तर मित्रांनो या ठिकाणी कोणती तरी ट्रेन शंटिंग केली जात आहे, बघूया कोणती आहे. आणि काय मस्त दिसत आहे मित्रांनो डिझेल इंजन. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून जाणार आहे. पुणे गोरखपूर एक्सप्रेस मित्रांनो या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती लावण्यात येत आहे. तर मित्रांनो काही दिवसापूर्वीच या डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा जो डायनिंग कार आहे तो रिनोव्हेट केलेला आहे आणि हा नवीन जो डायनिंग कार लावलेला आहे या ट्रेनला तो कसा असणार आहे आणि कसा आहे आतील इंटेरियर ते आता मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा आहे आपल्या गाडीचा डायनिंग कार म्हणजेच भोजनयान कोच. आणि आता तुम्हाला दाखवतो आतून हा कोच कसा असणार आहे.
तर मित्रांनो असं काय असणार आहे या डेक्कन क्वीनचं नवीन डायनिंग कार. आणि या ठिकाणी मित्रांनो वर माहिती दिलेली आहे डेक्कन क्वीन सिन्स इन 1913. या ठिकाणी मित्रांनो भारतीय रेल्वेचं हे पहिलं असं डायनिंग कार आहे. भारतीय रेल्वेतली ही मित्रांनो पहिली अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला एक सेपरेट डायनिंग कार लावण्यात येतं. आणि या ठिकाणी मित्रांनो आज आपण याच ट्रेनमधून संपूर्ण प्रवास करणार आहोत. आणि या ठिकाणी मित्रांनो असं बसून या ठिकाणी समोर जेव्हा आता ट्रेन सुरू होईल त्यावेळेस सर्विससुद्धा या ठिकाणी या कोचमध्ये चालू होईल. आणि या ठिकाणी बसून आपण सर्व खाऊ पिऊ शकतो. या ठिकाणी इथून बसून पूर्ण नजाऱ्यांचा आनंद जो आहे तो आपण घेऊ शकतो. आणि या ठिकाणी बघू शकता काय सुंदर हा कोच जो आहे तो रिनोव्हेट करून नवीन बनवलेला आहे. या ठिकाणी लॅम्प वगैरे लावण्यात आलेले आहेत. लाईट बघू शकता मित्रांनो काय सुंदर या ठिकाणी बसवलेले आहेत. आणि कोचमध्ये मित्रांनो बाजूलाच पेंटिंग दिलेले आहेत ज्यावर या ट्रेनची माहिती दिलेली आहे. जुन्या या ट्रेनच्या आठवणी या ठिकाणी जपून त्यांचे फोटो जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो आता बघूया डायनिंग कार. आपण या ठिकाणी सर्व खाण्यापिण्याचे जे आहे ते काय काय ऑप्शन आहेत ते पाहणारच आहोत ट्रेन निघाल्यावर. तर आता डिपार्चरच्या वेळेस डायरेक्ट तुम्हाला भेटतो. प्रायोरिटी चेक करो. डॉट ऑन टाइम ट्रेन का डिपार्चर हो गया पुणे जंक्शन 5. तर मित्रांनो डॉट ऑन टाईमला बरोबर वेळेत या गाडीच्या निर्धारित वेळेत आपली ट्रेन जी आहे ती पुणे जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वरून निघालेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो बघू शकता वातावरण खूपच सुंदर झालेलं आहे. आणि वातावरण बघा मित्रांनो काय सुंदर झालेलं आहे. या ठिकाणी पुण्यावरून निघताच आपल्याला वातावरण खूप छान झालं आहे. आणि साईडला प्रगती एक्सप्रेस मित्रांनो लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 4 वर. आणि काय सुंदर मित्रांनो आपलं डिपार्चर झालेलं आहे या ठिकाणी पुणे जंक्शनवरून. तर मित्रांनो डॉट ऑन टाईम पुण्यावरून आपल्या गाडीचं डिपार्चर झालेलं आहे. आणि या ठिकाणी या गाडीच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो 7:15 ही गाडी जी आहे ती पुणे जंक्शनवरून निघते. आणि 10:25 आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचवणार आहे. बघूया मित्रांनो हा प्रवास कसा होतोय, घाटातले नजारे कसे भेटणार आहेत आपल्याला, सुंदर या प्रवासाचा आपल्याला आनंद घेता येणार आहे घरीच बसून. तर मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायला नक्कीच विसरू नका. आणि चला आपला प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे पुणे जंक्शनवरून. तर एकदा घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो आपली गाडी खडकी स्टेशन स्किप करणार आहे आणि बाजूला अमृत भारत ट्रेन उभी आहे व या ठिकाणी एका स्पेशल ट्रेनला आपली गाडी ओव्हरटेक करत पुढे जात आहे. आणि एकदम हाय स्पीडने कासारवाडी स्टेशन स्किप होत आहे. तर मित्रांनो जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे पुण्यावरून निघताच. आणि काय जबरदस्त दृश्य दिसत आहेत समोर. आणि जोरदार पावसामध्ये पिंपरी स्टेशन स्किप होत आहे सध्या. चिंचवड स्टेशन स्किप हाय स्पीड. तर मित्रांनो पुण्यावरून निघताच काय जबरदस्त पाऊस लागलेला आहे आपल्याला. पुणे सोडताच मित्रांनो खूप जबरदस्त पाऊस लागलेला आहे. आणि या ठिकाणी
चिंचवड स्टेशनचा मित्रांनो स्पीड बघितला असं वाटतं काय जबरदस्त स्पीडनं आपल्या गाडीने चिंचवड स्टेशन मागे लागलेला आहे सध्या या ठिकाणी. मित्रांनो एकदम हाय स्पीडने देहू रोड स्टेशन स्किप करत आहे सध्या आपली गाडी व आता समोरून भुज पुणे एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी येणार आहे. व हलका हलका पाऊस मित्रांनो सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो वेब 4 लोकोमोटिव्ह सोबत येत आहे समोरून भुज पुणे एक्सप्रेस क्रॉसिंग. बाहेर मुसळधार पाऊस मित्रांनो सतत सुरू आहे व आपली गाडी तळेगाव स्टेशन स्किप करत आहे सध्या. ओ मित्रांनो डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये हे सर्व दृश्य समोर मी पाहतोय मित्रांनो. जबरदस्त पाऊस सुरू आहे आणि असे सुंदर सुंदर नजारे या रूटवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो सध्या आपली ट्रेन जी आहे ती आता लोणावळा रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे आणि त्या अगोदर बघा या ठिकाणी काय सुंदर वातावरण झालेलं आहे लोणावळ्याच्या अगोदर. हे बघा जिकडं तिकडं मित्रांनो संपूर्ण परिसरात पाऊस पडलेला आहे जबरदस्त आणि या ठिकाणी डोंगरावरती आकाश जे आहे ते ढग वगैरे जमा झालेले आहेत आणि काय सुंदर दृश्य आहे हे मित्रांनो. बघू शकता समोर पाणी वगैरे सर्व परिसरात साचलेलं आहे. आणि आता समोरून मित्रांनो क्रॉसिंग साठी येत आहे इंदोर दौंड सुपरफास्ट एक्सप्रेस. इंदोर दौंड सुपरफास्ट एक्सप्रेस क्रॉसिंग. मित्रांनो हलक्या हलक्या पावसाच्या सरीमध्ये लोणावळा स्टेशनवर आपली गाडी जी आहे ती पोहोचत आहे. तर मित्रांनो काय मस्त मित्रांनो प्रवास सुरू आहे आपला डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा आणि या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती कोणती तरी लोकल आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी मित्रांनो लोकल ट्रेन जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती लागलेली आहे आणि आपली ट्रेन जी आहे ती लोणावळा रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो बघू शकता खूप जास्त गर्दी आहे आपल्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस ट्रेनला. भरपूर गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणावरून आपल्या गाडीसाठी. तर मित्रांनो पुण्यापासून 63 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली डेक्कन क्वीन एक्सप्रेस पोहोचलेली आहे लोणावळा रेल्वे स्टेशनवरती या ट्रेनच्या पहिल्या स्टॉपवर. या ठिकाणी या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे लोणावळा रेल्वे स्टेशनवर आणि हे एक पर्यटन स्थळ आहे आणि पावसाळ्यात मित्रांनो या ठिकाणचं सौंदर्य खूपच जास्त पाहण्यासारखं असतं. तर बरोबर 8:13 या ठिकाणी मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती लोणावळा स्टेशनवरून निघाली आहे आणि आता लोणावळा स्टेशन मित्रांनो सोडल्यानंतरच बोरघाटाचे सुंदर नजारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता सुंदर बोरघाटाचे नजारे तुमची मित्रांनो वाट पाहत आहेत. आणि बघा मित्रांनो मुसळधार पाऊस झालेला आहे लोणावळा रेल्वे स्टेशनवर सुद्धा. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती लोणावळा रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे आणि या ठिकाणी बोरघाटाचे सुंदर नजारे आता तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तयार आहात का या सुंदर नजाऱ्यांना पाहण्यासाठी तुम्ही?
तर लोणावळ्यानंतर हे मित्रांनो आपल्या गाडीचं पहिलं वळण आहे व किती सुंदर दृश्य आहे हे. रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे व समोरून एक गाडी येताना दिसत आहे मित्रांनो. ही गाडी मुंबई पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे मित्रांनो, जी आपल्याला या ठिकाणी सध्या क्रॉसिंग होत आहे लोणावळ्यावरून निघाल्यावरच. तर लोणावळ्यापासून 4 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सध्या पोहोचलेली आहे खंडाळा रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो लोणावळ्यानंतर आपली गाडी जी आहे ती खंडाळा रेल्वे स्टेशनवरती थांबलेली होती. या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचे ब्रेक टेस्टिंग होतात, त्यामुळे या ठिकाणी आपल्या गाडीचा जो आहे तो थांबा आहे. या ठिकाणी ऑफिशियल काही थांबा नाही आहे, पण ब्रेक टेस्टिंगसाठी आपली ट्रेन जी आहे ती या ठिकाणी थांबते आणि लोणावळ्यावरून या ठिकाणी आपलं खंडाळ्यावरून या ठिकाणी निघालेली आहे आपली ट्रेन. आणि काय सुंदर वळणावर मित्रांनो हे स्टेशन आहे, त्यामुळे खूपच सुंदर दिसत आहे. तर मित्रांनो सध्या आपली गाडी जी आहे ती खंडाळा रेल्वे स्टेशन वरून निघालेली आहे. नंतर आपली डेक्कन क्वीन एक्सप्रेस जी आहे ती काय जबरदस्त स्पीडमध्ये चालत आहे. पुण्यावरून निघाल्यानंतर एकदम जबरदस्त स्पीडमध्ये आपली गाडी जी आहे ती या ठिकाणी मुंबईच्या दिशेने सध्या निघालेली आहे. आणि सुंदर सुंदर नजारे मित्रांनो या प्रवासात पाहायला मिळत आहेत, कारण खूप सुंदर पाऊस पडत आहे, त्यामुळे नजारे आणखीनच खूप सुंदर झालेले आहेत. तर आजच्या आपल्या प्रवासातला हा पहिला बोगदा असणार आहे मित्रांनो, आणि या ठिकाणी आपली गाडी जी आहे ती बोगद्यामध्ये येताच थंडगार वातावरण मित्रांनो झालेलं आहे. एकदम थंडगार वारे येत आहे. हे बघा उंचच उंच डोंगर, त्यावर पांढरे शुभ्र आकाश आणि रिमझिम रिमझिम बरसणारा पाऊस व रेल्वे प्रवास, अगदी मनाला वेळ लागेल हे निसर्ग सौंदर्य पाहून मित्रांनो. मित्रांनो समोर पहा काय जबरदस्त मित्रांनो दृश्य आहे. डोळ्यांचं पार न फेडणारं दृश्य आहे मित्रांनो हे. आणि या ठिकाणी मित्रांनो वॉटरफॉल जे आहेत ते सुरू झालेले आहेत, हे पहा. आणि समोर अजून एक सुंदर वॉटरफॉल मित्रांनो पडताना दिसत आहे. आणि महाराष्ट्रातला हा सर्वात सुंदर रेल्वे प्रवास आहे असं म्हणायला मित्रांनो हरकत नाही. काय एकापेक्षा एक सुंदर नजारे पाहायला मिळत आहेत या रूटवर सध्या. आणि मी सध्या मित्रांनो डेक्कन क्वीन एक्सप्रेसने प्रवास करत आहे पुणे ते मुंबई असा. तर मित्रांनो आता तुम्ही या बोर घाटाचा आनंद घ्या. डायरेक्ट तुम्हाला मी आता हा घाट सेक्शन संपल्यानंतरच भेटतो. आणि समोर बघू शकता मित्रांनो खूप सारे धबधबे या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. हो 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 काय जबरदस्त मित्रांनो नजारा आहे हा. या ठिकाणी मित्रांनो असंख्य धबधबे वाहत आहेत समोरून.
आणि सुंदर पाऊस सुद्धा येत आहे या ठिकाणी आणि वातावरण चेक करा काय जबरदस्त झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, संपूर्ण डोंगरावरती मित्रांनो आकाश जे आहे ते पसरलेलं आहे, ढग पसरलेला आहे आणि समोर मित्रांनो काय सुंदर धबधबा वाहत आहे बघू शकता. तर मित्रांनो सध्या आपली ट्रेन जी आहे ती हळूहळू मुंबईच्या दिशेने सरकत आहे आणि काय जबरदस्त मित्रांनो पाऊस पडत आहे. सध्या खूपच छान दृश्य झालेलं आहे समोर आणि सर्व धबधबे जे आहेत ते मित्रांनो या ठिकाणी प्रवाहित झालेले आहेत. सगळे धबधबे मित्रांनो दिसत आहेत सध्या या घाटातले. तर मित्रांनो तुम्ही कधी ढगांमधून जाणारी ट्रेनने प्रवास केलेला आहे का? तर हे बघा मित्रांनो, सध्या मी डेक्कन क्वीन एक्सप्रेसने प्रवास करत आहे आणि समोरचं वातावरण चेक करा काय सुंदर झालेलं आहे. एकदम ढगांच्या आतमधून मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सध्या जात आहे आणि बोर घाटामध्ये सध्या आपली ट्रेन जी आहे ती थांबलेली आहे या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी तर काहीच दिसत नाहीये समोरचं. तर मित्रांनो एकदम भयंकर पाऊस पडायला, एकदम जबरदस्त आणि मुसळधार पाऊस सुरू आहे मित्रांनो या ठिकाणी मुंबईकडे.
सेक्शन संपलेला आहे, मात्र या ठिकाणी पावसाचा जोर मात्र अजूनच वाढलेला आहे. मुंबईच्या जवळ आपली गाडी सध्या जात आहे, तसं पाऊस मित्रांनो आणखीनच वाढत चाललेला आहे. आणि आता आपली गाडी मित्रांनो कर्जत स्टेशन स्किप करत आहे सध्या. कर्जत स्टेशन स्किप. तर मित्रांनो प्रवासात सुंदर नजारे तर सुरूच आहेत, पण आता थोडं नाश्ता करून घेऊया, कारण भरपूर वेळ झालं, खूप वेळ झालं, भूक लागली होती, त्यामुळे आता नाश्ता करून घेऊया. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही सुंदर सुंदर नजारे तर आपले सुरूच आहेत. आणि आता नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी. मित्रांनो समोर मस्त पाऊस सुरू आहे व गरमागरम कटलेट नाश्त्यासाठी मागवले आहेत. तर आता लवकर नाश्ता करतो. हो गरम गरम कटलेट आहे मित्रांनो. ब्रेडवरती बटर लावून ब्रेड दिलेला आहे मित्रांनो. या 2 कटलेटचं बिल मला मित्रांनो 50 रुपये एवढं पडलेलं आहे. आणि आता पटकन नाश्ता करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो या ठिकाणी नेरळ स्टेशन स्किप होत आहे. नेरळ स्टेशनचा स्किप होत आहे आणि गरमागरम मित्रांनो या ठिकाणी कटलेट जे आहे ते घेतलेलं आहे. तर मित्रांनो एका ट्रेन सोबत आपली पॅरलल रेस होत आहे या ठिकाणी. आणि जबरदस्त स्पीड मध्ये मित्रांनो ती ट्रेनच पुढे जात आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी मुंबईमध्ये आपली ट्रेन पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी अचानकच मित्रांनो एका ट्रेनला आपल्या गाडीने ओव्हरटेक करायला सुरुवात केलेली आहे. एकदम जबरदस्त पॅरललमध्ये मित्रांनो हा ओव्हरटेक होत आहे. आणि काय जबरदस्त स्पीडमध्ये मित्रांनो ती सुद्धा ट्रेन पळत आहे. आणि सध्या आपली सुद्धा ट्रेन जबरदस्त वेगाने या ट्रेनला ओव्हरटेक करत आहे. काय मस्त मित्रांनो दृश्य आहे. जबरदस्त ॲक्शन चालू आहे मित्रांनो. खूपच मजा येत आहे या प्रवासाला. आणि मित्रांनो या ठिकाणी पाऊस सुद्धा हलका हलका पडत आहे. आणि ओव्हरटेक सुरू आहे आपला या ट्रेन सोबत मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनने या ट्रेनला ओव्हरटेक मारून समोर निघून आलेली आहे मित्रांनो. आणि ती ट्रेन जी आहे ती सध्या मागं पडलेली आहे.
काय सुंदर वळण आहे हे व समोरचं वातावरण पहा मित्रांनो, बाजूने एक लोकल ट्रेन सुद्धा क्रॉसिंग होत आहे. या ठिकाणी लोकल ट्रेन मित्रांनो आपल्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे जात आहे व काय जबरदस्त ट्रॅक साऊंड येत आहे, मस्त ट्रॅक साऊंड येत आहे मित्रांनो सध्या. तर मित्रांनो या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशन स्किप करत आहे सध्या आपली ट्रेन. तेजस एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पर आएगी गाड़ी. ठाणे स्टेशन स्किप. आणि या ठिकाणी आपलं लोकल ट्रेन सोबत मित्रांनो पॅरलल रन होत आहे लोकल सोबत. तर मित्रांनो मुंबईला आलोत आणि लोकल ट्रेनसोबत पॅरलल बघायला मिळालं नाही, असं कधी होईल का? तर सध्या आपली डेक्कन क्वीन एक्सप्रेस लोकल ट्रेनसोबत पॅरलल चालत आहे मित्रांनो. तर मित्रांनो मुंबईमध्ये पोहोचल्यावर पुन्हा एकदा डबल गच्च आभाळ भरून आलेला आहे आणि या ठिकाणी AC लोकल क्रॉसिंग होत आहे. या ठिकाणी मुंबईच्या मोठमोठ्या बिल्डिंग मित्रांनो दिसत आहेत व बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणातला आपली ट्रेन जी आहे ती दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे थोड्याच वेळात. आणि बाहेर मित्रांनो भरपूर पाऊस चालू आहे, त्यामुळे मोबाईल बाहेर काढणं अवघड आहे मित्रांनो. मोबाईल सारखं भिजतोय त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित बाहेरचं दाखवता येत नाही आहे. त्यानंतर आपली ट्रेन दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. दरवाजात खूप गर्दी आहे, त्यामुळे मित्रांनो तिकडं काय आता जाणार नाही आहे मी. आणि पाऊसही चालू आहे बाहेर. तर मित्रांनो दादरवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे या ठिकाणी. आणि मित्रांनो 10:20 आपली ट्रेन जी आहे ती दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली होती. आणि 2 मिनिटाच्या स्टॉपनंतर
दादरवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. आणि मगाशी मित्रांनो दरवाजात खूप गर्दी होती, त्यामुळे अरायवल तुम्हाला दाखवता आलं नाही. पलीकडच्या बाजूनं मी नक्कीच दाखवलं होतं. आणि जोरात मित्रांनो या ठिकाणी पाऊस सुरू आहे, त्यामुळं मोबाईल बाहेर काढणं खूपच अवघड झालेलं आहे. आणि मित्रांनो दादर नंतर आपली गाडी जी आहे ती बऱ्यापैकी रिकामी झालेली आहे. या ठिकाणी दोन्ही कोच बघू शकता. आणि या ठिकाणी मित्रांनो या ट्रेनचे वॉशरूम वगैरे खूप स्वच्छ आहेत. आणि बेसिंग वगैरे तर मगाशी तुम्हाला गाडीत चढल्यावरच दाखवलेलं आहे. कौन सा फोन यूज कर रहे हैं? सॅमसंग कैमरे क्वालिटी सही है, अच्छी आ जाती है. कब से कर रहे हैं? 1 साल होगा. अच्छा. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्टेशनवरती. आणि बाजूला लागलेली आहे हजूर साहेब नांदेड मुंबई राजा राणी एक्सप्रेसचा रॅक जे आहे ते बाजूच्या प्लॅटफॉर्मवरती लागलेला आहे. तर मित्रांनो पुणेपासून 191 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली डेक्कन क्वीन एक्सप्रेस पोहोचलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्टेशनवर. 10:25 येण्याचा टाईम आहे, पण 10:38 आपली गाडी जी आहे ती मुंबई इथे पोहोचलेली आहे. 13 मिनिटं उशिराने आपली गाडी मुंबईला पोहोचलेली आहे. आणि पावसाळ्यातील हा मित्रांनो आपला पहिला व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.